हा नक्की काय प्रकार आहे आणि हे शिवलिंग इतकं विशेष काय हेच बघायला मी मुंबईवरून नाशिकला आणि नाशिकवरून पोचलो या छोट्या गावात ज्याचं नाव आहे टाकेत. इथं आल्यावर समजलं की हे मंदिर जटायूचं मंदिर आहे. रावण जेव्हा सीतामातेला घेऊन चाललेला होता तेव्हा जटायूनं रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये भीषण युद्ध झालं. या युद्धात रावणाने जटायूचे पंख छाटले. ते ठिकाण हेच. आणि इथली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे शिवलिंग. जे पण मनोभावे हे शिवलिंग बाहेर काढतात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. मग काय, हर हर महादेव म्हणत मी सुद्धा प्रयत्न केला आणि महादेवाच्या कृपेने पहिल्याच प्रयत्नात मला यश आलं. आता हे बाहेर आलेल्या शिवलिंगाला अभिषेक घालण्यासाठी मी त्याला घेऊन गेलो बाजूच्याच कुंडामध्ये. तर तुम्हाला वाटेल की हे साधंसुधं कुंड आहे, तर हे साधंसुधं कुंड नाही, कारण हे प्रभू श्रीरामांनी बाण मारून तयार केले आणि ह्या कुंडाला 12 महिने पाणी असते. यात जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या सर्व पीडा दूर होतात. शिवलिंगाला अभिषेक घालून मी त्याला त्याच्या मूळ स्थानी ठेवलं आणि या जागृत ठिकाणी तुम्ही पण लवकरच भेट द्या. जय श्रीराम, हर हर महादेव.